न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जिल्ह्यातील पुरातन मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 3 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत तब्बल 7 मंदिरं चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 1,93,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने तपास सुरू केला। सिन्नर, लासलगाव, निफाड आणि वाडीवरे या भागातील मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या। आरोपी चांदी, पितळ धातूच्या वस्तू आणि CCTV DVR मशीन चोरी करत होते। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संगमनेर तालुक्यातील सराईत गुन्हेगारांचा सहभाग उघड झाला। चाकण, पुणे आणि टिटवाळा, ठाणे येथून सुयोग अशोक दवंगे, संदीप उर्फ शेंडी गोडे आणि अनिकेत कदम यांना अटक करण्यात आली। 2 आरोपी संदीप साबळे आणि दीपक पाटेकर अद्याप फरार आहेत। प्रमुख आरोपी सुयोग दवंगे हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून गुन्हे करण्यासाठी गुगल मॅप आणि YouTubeचा वापर करत होता, अशी माहिती समोर आली आहे। जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरफोड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गत गेल्या 8-10 दिवसामध्ये घरफोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे। LCBचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिर संदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या, या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता, संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे, दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे। या आरोपीकडून आतापर्यंत 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यापैकी 5 गुन्हे हे सिन्नरचे आहेत, एक वाडीवरीचा आहे, एक लासलगावचा आहे आणि या 7 गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। या 3 आरोपींचे काय पार्श्वभूमी? आता या 3 आरोपी पैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे, सेकंड इयरला आहे। हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात, जे पुरातन मंदिर आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं YouTubeवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर हे संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत। यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। यांचे 2 साथीदार आणखी फरार आहेत, त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे। याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात, त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते, ते घेणारे रिसिव्हर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल। ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आणखी गुन्ह्याचा तपास सुरू आहे।